श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर येत असते आणि प्रत्येक अमावस्येच्या तिथी ज्या आहेत तर त्या तिथींचं महत्त्व देखील जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं. अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केला तर त्या आपल्या जीवनातील अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच नष्ट करतात. आपल्या ज्येष्ठ अमावस्या ही बुधवारी 25 जूनला आणि या दिवशी आपल्याला काही करणं जमलं नाही तरी सुद्धा कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने काय होईल, आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असेल तर त्या नष्ट होतील. अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांच्या सेवेसाठी अतिशय अत्यंत खास दिवस मानला जातो. आपले पितर म्हणजे आपले जे मृत पावलेले पूर्वज आहेत तर ते आपल्या पूर्वजांना आपण कधी कधी विसरतो किंवा आपण त्यांना अपमानित करतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार जे आहेत किंवा अंतिम विधी जे आहेत तर ते व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित त्या कुटुंबाला पितृदोष जो आहे तर तो लागू शकतो आणि हा पितृदोष नष्ट व्हावा तर यासाठीच आपल्याला कुत्र्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी खाऊ घालायची आहे. पितृदोष हा एका पिढीतून नसतो तर पिढ्यानपिढ्या तो चालू असतो. पितृदोष म्हणजे काय तर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी पिढ्यानपिढ्या टिकते. आपल्या घरातील कोणाच्याही यामुळे प्रगती होत नाही. आपला मुलगा असेल, मुलगी असेल किंवा आपलं ऐकत नाहीत. त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्वांचे कितीही केले तरी सुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येक जण वाईट बोलतो. घरामध्ये सतत जे मतभेद असतात, भावांचे पटत नाही, नवरा बायकोमध्ये सतत भांडण वादविवाद असतात, सतत आजारपण घरामध्ये सुरू असते, दवाखाना मागे लागलेला असतो, काही ना काही समस्या ज्या आहेत तर त्या सतत आपल्या घरामध्ये घडत असतात किंवा आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही. फक्त दिवसभर लोळत राहणं किंवा झोपून राहावं असं वाटत असतं. यामुळे काय होतं तर घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा आला की तो लगेचच खर्च होत असतो. अनावश्यक खर्च जे आहेत तर ते वाढत जातात किंवा जॉबमध्ये आपल्याला हवीच तसा यश मिळत नाही. व्यवसाय असेल, व्यवसायामध्ये मनासारखा लाभ जो आहे तर तो होत नाही. कोर्ट कचेरीचे प्रश्न लवकर सुटत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या महिला आहेत तर त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही. अनेक उपाय करूनही एखाद्या जोडप्याला जर अपत्य प्राप्ती होत नसेल तर कधी कधी त्या घराला पितृदोष लागलेला असू शकतो आणि यामुळेच आपल्याला मूल जे आहे तर ते होत नाही किंवा आपली जी मुले आहेत तर त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी अडथळे निर्माण होतात. लग्न जमत नाही आणि जरी लग्न जमले तरी सुद्धा ते टिकत नाही. तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष लागलेला असू शकतो आणि पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी ही वस्तू जी आहे तर ती आवर्जून खायला द्यायची आहे. आता ही कोणती वस्तू असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ही वस्तू जी आहे तर ती आपण कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे पितृदोष जो आहे तर तो दूर होईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये
थोडेसे काळे तीळ, तीळ, थोडीशी हळद, गंगाजल आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्या देखील टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। यामुळे जी काही आपल्या मनामध्ये शरीरातील नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नक्कीच निघून जात असते। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर देवघरातील सर्व देवी देवतांची नित्य पूजा सेवा जी काय आहे आपली रोजची तर ती करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता उपाय तुम्ही 12 ते 1 या वेळेमध्ये जर आपल्याला काही कारणावर करायचा आहे, परंतु काही कारणाने दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकता। आणि शक्यतो कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू द्यायची आहे। जर का तुम्हाला काळा कुत्रा जर मिळाला तर आवर्जून त्या कुत्र्याला द्या, नाहीच मिळाला तर मग चालेल, तुम्ही कोणत्याही कुत्र्याला देऊ शकता। आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरी नसेलच तर मग कोणत्याही कुत्र्याला ही वस्तू तुम्ही खाऊ घालू शकता। आपलं सकाळचं सर्व जी काही नित्यकर्म आहे तर ती आपल्याला आटोपून झाल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळीला काय करायचं आहे तर अगोदर आपल्याला स्वयंपाक वगैरे आपल्याला करून घ्यायचा आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर शेवटची जी पोळी असते, चपाती असते तर ती आपल्याला कुत्र्याच्या नावाने बनवायची आहे। त्यासाठी एक कणकेचा मोठा गोळा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडासा गूळ तुम्हाला घालायचा आहे। गूळ नसेल तर मग साखर घालायची आहे आणि ही पोळी जी आहे, चपाती जी आहे तर ती बनवायची आहे। म्हणजेच काय तर गोड पोळी आपल्याला बनवायची आहे। आता या पोळीला आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे। जास्त तेल लावायचं नाही, अगदी बोटभर आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे आणि ही पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता ज्यावेळी आपण हा उपाय करणार आहोत की दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये एक ताट घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे। यामध्ये आपण बनवलेली ही जी चपाती आहे, पोळी आहे तर ती ठेवायची आहे। आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। देवघरातील उपाय करत असताना दिवा धूप आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला आसनावरती बसायचं आहे। यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं तर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। ह्या सर्व देवी देवतांना आपल्या देवघरातील नमस्कार करून घ्यायचा। त्यानंतर शनिदेवांचं स्मरण करायचं आहे। शनिदेवांचा मंत्र कुठला तर ओम शनीश्वराय नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे। 11 वेळा करा, 21 वेळा करा चालेल आणि शनिदोष कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर आपली जी काय संकट आहे तर ती दूर व्हावी, आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला जे काही आपलं कुलदैवत आहे, कुलदेवी आहे तर त्यांना देखील मनोमन प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पितरांना नमस्कार करायचा आहे, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। पितरांचा मंत्र ओम पितृदेवताय नमः आपल्या पितरांना बोलायचं आहे की त्यांच्या बाबतीत आपल्याकडून न कळतपणे आमच्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी, अशी क्षमा याचना प्रार्थना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे आणि आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून प्रार्थना करायची। त्यानंतर यमदेवांना नमस्कार करायचा आणि ही जी पोळी आहे तर त्यावरती आपल्याला जाताना थोडीशी हळद जी आहे तर ती हळद देखील ठेवायची आहे आणि हातामध्ये ठेवलेली आहे। तर ही पोळी घेऊन आपल्याला ज्या ठिकाणी कुत्रे आपण बघतो, समजा दिसेल आपल्याला मिळेल तिथे जाणार आहोत आपण, तर तिथे कुत्र्याजवळ जायचं आहे आणि आपल्याला ही पोळी त्याला खायला द्यायची आहे। गेल्यानंतर आपल्याला त्याला प्रेमाने आपल्याकडे बोलून घ्यायचं आहे, आवाज द्यायचा आहे आणि यानंतर जो आपण भंडारा घेतलेला आहे शक्य असेल तर सोबत थोडंसं पाणी न्या एखाद्या लोट्यामध्ये आणि त्याच्या पायावरती तुम्हाला टाकायचं आहे। जो भंडारा आपण घेतलेला आहे पोळीवरती, म्हणजे जी
हळद घेतलेली आहे तर ती तुम्हाला त्या कुत्र्याच्या डोक्यावरती लावायची आहे, थोडीशी टाकायची आहे. नाही डोक्यावरती टाकणं शक्य झालं तर फक्त उपाय करताना काळजीपूर्वक आणि जपून करा. कारण स्टे डॉगी जे असतात तर ते जरा हे असतात, आपल्याला आपली काळजी करून हे करायचं आहे. तर त्याच्या अंगावरती टाकला तो भंडारा तरी देखील चालणार आहे. यानंतर तुम्हाला ती चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि तुम्हाला तिथेच उभं राहून हात जोडून ओम पितृदेवताय नमः हा मंत्र तुम्हाला किमान 11 वेळा पठण करायचं आहे आणि ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. कारण कुत्र्यांना जलतत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि शिवपुराणाच्या आधारे आपण जेव्हा ही पोळी कुत्र्याला खायला देतो त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे 2 कुत्रे आहेत, त्यांना मी हा भोजनाचा भाग जो आहे तर तो देत आहे, तो त्यांनी मनापासून स्वीकार करावा, ग्रहण करावा हे मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे आणि ही पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे. आपण दिल्यानंतर त्या कुत्र्याला नमस्कार करायचा आहे, कारण काळभैरवांचा आपल्याला स्मरण करायचं आहे. काळभैरवांना आपल्याला नमस्कार करायचा आणि आपल्याला शक्य असेल तर काळभैरवाष्टक जे आहे तर ते तिथे तुम्हाला पठण करायचं आहे. आता ज्यांचं पाठ आहे ते म्हणू शकतील, परंतु ज्यांना पाठ नाही तर त्यांनी उद्याच्या दिवशी सायंकाळी आवर्जून घरामध्ये कालभैरवाष्टक आपल्याला उद्याच्या दिवशी घरामध्ये पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक जे आहे तर ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तर ते तुम्ही आवर्जून पठण करू शकता. आपल्याला जर शक्य झालं तर पितृअष्टक सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा आपण घरीच पितृकवच पितृअष्टकांचं पठण केलं किंवा सुक्तांचं पठण केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे या दिवशी आपण कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे. यामुळे काय होतं तर आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात. आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो, त्यावेळेला आपलं वैवाहिक सौख्य मिळते, आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते. कितीही देवदेव केले आणि जर आपले पितर आपल्यावरती नाराज असतील तर अशा घराची कधीही प्रगती होत नाही. त्या घराला पितृदोष लागलेला आहे, त्या घराला सतत काही ना काही अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या सुरूच असतात. मग कितीही आपण उपास करा, तपस करा, पारायण करा किंवा देवदेव करा, आपण घरामध्ये देवांचं करत असलो तरी सुद्धा पितृदोष असेल तर मात्र याला देवही काही करू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्येला अगदी आपण प्रत्येक अमावस्येला कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला देऊ शकतो. जरी कुत्र्याला देणं शक्य झालं नाही तरी कोणत्याही कुत्र्याला ही पोळी जी आहे तर ती आपण खायला द्यायची आहे. आता जर आपल्याला हे शक्य झालंच नाही तर मग जी स्त्री आहे तर ती आपल्या घरामध्ये कुत्र्यासाठी गोड पोळी बनवू शकते. परंतु एखाद्या पुरुषाला हा उपाय करायचा असेल आणि त्याला पोळी बनवणं शक्य नसेल किंवा घरामध्ये सुद्धा ती पोळी बनवणं शक्य नसेल तर मग काय करावं आपण की एखादा बिस्किटचा पुडा जो आहे तर तो घेऊ शकता किंवा ब्रेडचा पुडा जो आहे तर तो घेऊ शकता आणि उद्याच्या दिवशी कुत्र्याला आवर्जून खायला घालू शकता. तर अशा प्रकारे जरी आपण कुत्र्याला इतर कोणतीही वस्तू खाऊ घातली तरी पण चालेल, त्याने सुद्धा पितृदोषांचा त्रास जो आहे तर तो नक्कीच नष्ट होईल. जे शक्य होईल ते तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचं आहे. सोबतच दान धर्म देखील करायचा आहे. शक्य असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याकडनं आपल्या हातून जेवढं होईल आपल्या परिस्थितीनुसार आपण एखाद्या देवस्थानी दान धर्म करायचा आहे. जास्त नाही परंतु आपल्याला झेपेल, आपल्याला पेलेल अशा पद्धतीने काही ना काहीतरी वस्तू दान कराव्या. किमान लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किट तरी आवर्जून द्यावं. हे सर्व करत असताना मनामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचं किंवा भगवान विष्णू देवांचं किंवा आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. सगळ्या गोष्टी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायच्या आहे. सोबतच कष्ट देखील करायचे आहेत. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, जोड मिळावी म्हणून आपण हे जे काही उपाय असतात, सेवा असतात तर त्या करत असतो.
कष्ट कर्म आणि हे करणं देखील गरजेचंच आहे. आपण जर म्हटलं नुसते उपायच करत राहायचं आणि कष्ट करायचे नाही, तर त्या उपायाने नुसता कुठलाही आपल्याला फरक पडणार नाही. कष्टाचीही आपल्याला जोड असावी, म्हणून आपल्याला कष्ट देखील करायचे आहे आणि सोबतच उपाय सेवा देखील करायचा आहे. तर आवर्जून जे शक्य होईल तो उपाय करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करत जावा. व्हिडिओला एक लाईक करत जावा. कमेंट बॉक्समध्ये काहीतरी लिहिचा आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप जो आहे तर तो तुम्ही आवर्जून लिहू शकता. तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा. उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.